आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसे अतिथी देवो भव आहे तसे नागरिक देवो भव। गरीब कल्याण हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिल्ली येथे नागरी सेवा दिन कार्यक्रमात संबोधन केले। No matter how technology driven the world becomes, we should never forget the importance of human judgment. संवेदनशील रहिए, गरीब की आवाज सुनिए, गरीब की तकलीफ समझिए, उनका समाधान करना अपनी प्राथमिकता बनाइए। जैसे अतिथि देवो भव होता है, वैसे ही नागरिक देवो भव इस मंत्र को लेकर के हमें चलना है। महाराष्ट्रात केवळ मराठीची सक्ती आहे आणि राहील। हिंदी ऐवजी अन्य भारतीय भाषा शिकायची असेल तर तसा पर्यायही विद्यार्थ्यांना दिला जाईल। नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले। पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे। पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे। दुसरी भाषा कोणती तर ती कुठली भाषा घेतली मराठी तर ती कुठली भाषा घेतली भारतातली तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। याच्या बाहेरची तर तुम्हाला घेता येणार नाही। आता याच्यामध्ये ज्यावेळेस समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यांच्याकडे रिपोर्ट दिला, त्यावेळेस तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ, कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे। मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। सुशासन, पारदर्शकता आणि विकास ही आजच्या नवभारताची खरी ओळख बनली आहे। नवी दिल्ली येथील नागरिक सेवा दिन कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संबोधन केले। भारत आज सिर्फ ग्रोथ की वजह से नहीं जाना जा रहा, बल्कि गवर्नेंस, ट्रांसपेरेंसी और इनोवेशन के बेंचमार्क्स आज भारत सेट कर रहा है। G20 प्रेसिडेंसी भी इसका एक उदाहरण है। 60 से ज्यादा शहरों में 200 से ज्यादा मीटिंग्स, इतना बड़ा और इंक्लूसिव फुटप्रिंट G20 के इतिहास में पहली बार हुआ। और यही तो होलिस्टिक अप्रोच है। जन भागीदारी की अप्रोच ने G20 को एक जन आंदोलन बना दिया। स्कूल में 8वीं कक्षा का बच्चा भी चर्चा करता था G20 हो रही है, और दुनिया ने भी माना इंडिया इज नॉट जस्ट पार्टिसिपेटिंग, इट इज लीडिंग। राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि संविधानिक संस्थानांची बदनामी केली आहे। आपल्याच देशाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले। राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली,
भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत. हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे, पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत. आज जागतिक वसुंधरा दिन. धरती मातेचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करत नव्या भारताचे शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया. जागतिक वसुंधरा दिनाच्या आपली बातमीच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक वसुंधरा दिनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे महाराष्ट्राच्या जनतेला अपील. नमस्कार. आपल्या सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गांभीर्याने घेतला जातो आहे. शाश्वत विकासाच्या संकल्पनेत पर्यावरणाचा समतोल राखणे ही आता आपल्या सर्वांचीच मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग जागतिक वसुंधरा दिनापासून म्हणजे 22 एप्रिल पासून 1 मे या कालावधीत विशेष अभियान राबवत आहे. या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उत्तम प्रशासक, लोकनेते, स्थानिक आमदार म्हणून जनतेचे आवडते का आहेत ते आपण जनतेकडूनच जाणून घेऊया. इतने बेहतरीन, इतने ज़बरदस्त मुख्यमंत्री मिले हैं, जवान हैं और अच्छी सोच रखते हैं, हिंदुत्व के लिए ताकत है. आज जो जनता दरबार लिया गया है वो जनता दरबार बहुत ही महत्वपूर्ण और जो है ना काफ़ी कामयाब रहेगा. देवेंद्र फडणवीस साहब ने जो भी काम किए हैं, जो भी काम कर रहे हैं, बहुत ही उम्दा तरीके से कर रहे हैं. जनता के विषय में काफ़ी अच्छा सोचते हैं. हा जो मुद्दा आहे आमचा हा फक्त साहेबच मार्गी लावू शकते आणि म्हणूनच त्याच आशेने आम्ही साहेबांकडे आलेलो आहोत. देवेंद्र जी ने खुद पर्सनल इंटरेस्ट लेके उसके बारे में सुना और जो भी यानी उनको प्रॉमिस करना था उन्होंने किया और वो चीज़ पे उन्होंने लाइन ऑफ एक्शन दिया. तो ऐसे हमारे कर्तव्य वाले नेता देवेंद्र जी, जब भी जिसे भी ज़रूरत हो देवेंद्र जी हमेशा वहाँ पर है. मैंने रिप्रेजेंट किया था महाराष्ट्र को राजस्थान में नेशनल टूर्नामेंट, सीनियर नेशनल, तो देवेंद्र जी के वजह से भी मैं आगे पहुंचता हूँ. हमारी मदद करते देवेंद्र जी बहुत अच्छे से और बहुत ध्यान रखते. इसके पहले भी देवेंद्र जी के पास आए, उन्होंने बहुत मेरी मदद करी और आगे भी ले जाते और महाराष्ट्र को रिप्रेजेंट करते और हमको अभिनंदन भी देते इस बात पे. आता बातमी पक्षप्रवेशाची. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्र व महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. म्हणूनच पुण्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. त्या सर्वांचे आपल्या बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजप परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.